नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे के सागरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ही सिरीज लॉन्च केली आहे आणि ह्या सिरीज मध्ये आपण मुख्यत्वे करून पॉलिटी विषयाला जेव्हा बारकाईने अनालिसिस करतो तर त्यावेळेस आपण अगदी 2013 पासून असलेले जे काही क्वेश्चन्स असणार आहे ते क्वेश्चन्स आपण इथं वारंवार बघतोय आणि ह्या क्वेश्चन्स असलेला फायदा आपल्या येणाऱ्या कोणत्याही एक्झाम असेल त्या एक्झामला बेनिफिट ठरणार आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या या बॅचेस आम्ही लॉन्च केलेले आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचा एक पायदान निर्माण करू शकता। अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय, भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा 2024। ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे। कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहित असतात, परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं। मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये देतोय। विशेष स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डिकोड केलेला आहे। सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या आहे। सोबतच हे 8 महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे। 40 पेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेलं आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने। ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉइंट स्टडी करावा लागतो, परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातला मेन्स ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते। मग मेन्सच्या वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं 4 टाइम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे। मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही 995 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे। अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे। 12,000 ची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल 5,500 मध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत। त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि सर्वांना त्या प्रकारचं असलेलं ही नम्र विनंती आहे। पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 18 मे 2014 ला झाली आहे, त्याचं एक अवलोकन करून घेऊ जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीचे क्वेश्चन येत आहे पॉलिटी विषयामध्ये हे आपल्याला अंडरस्टँड होऊन जाणार आहे। ठीक आहे, मग चला पहिला क्वेश्चन आहे त्या पद्धतीचा, तो म्हणजे काय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारासाठी नकाधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते। मग अशा प्रकारच्या क्वेश्चन जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नोटा म्हणजे नन ऑफ दी अबव। काय आहे? नन ऑफ दी अबव ही जी संकल्पना आहे नोटा, तर त्या नोटांचा वापर करून तुम्हाला एखादा उमेदवार जो तुमच्या इलेक्शन मध्ये उभा आहे त्या व्यक्तीला तुम्ही कोणत्याही पद्धतीने आवडत नाहीये किंवा तुम्हाला तो पसंत नाहीये अशाच तुम्ही नोटा दाबू शकता। बेसिकली बघायला गेलं तर त्याचं इम्प्लिकेशन काहीच होत नाही, कारण की त्याची युजेबिलिटी ही फक्त मत प्रदर्शित करण्यासाठी केलेली आहे। मग अशा वेळेस ज्या स्वरूपामध्ये याचा असलेला संदर्भ फक्त एक लोकांची नापसंती दर्शवण्यासाठी आहे तर याच्यासाठी असा नोटाचा प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतोय। मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोटाचं असलेलं पहिलं जर कोणत्या राज्याने करून दिलं असेल अवेलेबल तर ते म्हणजे कोणतं, तर महाराष्ट्र राज्य आपल्याला तिथं दिसून येते। आलं लक्षात? मग अशा प्रकारचा असलेला हा पहिला क्वेश्चन आपल्याला दिसून येते। त्याच्या खाली दुसरा क्रमांकाचा क्वेश्चन आपल्याला दिसतोय, 1 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदाराची संख्या कोणती। अगदी फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे त्यांनी, त्या पद्धतीने तुम्हाला ते माहिती असणं अपेक्षित नाहीये, पण तरीही त्यावेळेस असलेले किती होते 7.89 कोटी। कदाचित असे क्वेश्चन्स आता विचारत नसेल, परंतु तरीही एक आपला मेन्सचा पोर्शनचा भाग म्हणून मेन्स मध्ये तुम्हाला जर विचारलं की सध्या किती मतदारांची असलेली संख्या आहे तर तुम्ही चालता बोलता फक्त डोळे खालून घाला आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विशेषतः आकडेवारी जमा करायचा किंवा गोळा करण्याचा प्रयत्न तिथं करायला लागा। तिसरा क्वेश्चन बघूया, खालील विधाने विचारात घ्या। राष्ट्रपतींनी लोकपाल लोक आयुक्त विधेयक 2013 ला 1 जानेवारी 2014 मध्ये मान्यता दिली। लोकपाल यांच्या न्यायाधिकरणामध्ये पंतप्रधान, मंत्री, खासदार येतात। मग हे कोणतं विधान कसे आहे? मग लक्ष ठेवायचं हे दोन्ही विधानं कशी आहे मित्रांनो बरोबर आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येत आहे की पर्टिक्युलर लोकपाल आणि लोक आयुक्त फार गाजलेलं होतं, कारण की त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल,
ज्याच्या माध्यमातून आपल्याला 100% कुठेतरी करप्शन कमी करायचंय, सोबतच आपल्याकडे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही वाढवायची असेल तर अशा वेळेस आपल्या भारत सरकारने 2013 मध्ये अशा स्वरूपातला कायदा आणला आणि तो म्हणजे लोकपाल आणि लोक आयुक्त कायदा. आणि ह्या लोकपाल लोक आयुक्त कायद्याचं एक वैशिष्ट्य होतं की आपल्याकडं अगदी खालच्या थरापासून जे काही प्रशासकीय विभाग असेल किंवा शासकीय विभाग असेल तिथं असलेल्या कर्मचाऱ्यापासून ते अगदी पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये कोणत्याही स्वरूपातलं जर करप्शन आढळत असेल तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तिथं वर्क करावा लागणार आहे, जे की लोकपाल लोक आयुक्ताच्या माध्यमातून समजल्या जाणार आहे. आलं लक्षात. मग अशा संदर्भामध्ये राजकीय असो नोकरशाहीतील उच्च पदस्थानी केलेल्या भ्रष्टाचाराची काय करणे, चौकशी करणे, अशा स्वरूपामध्ये काय केलेलं आहे हे आपल्याला लोकपाल आणि लोक आयुक्ताचा असलेला कायदा इथं सांगतोय. एक गमतीचा भाग म्हणजे की काय की 22 डिसेंबर 2011 रोजी हे विधेयक 11व्या वेळी मांडलेले आहे. म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त परत मांडायचं, त्याला नाही म्हणायचं, परत मांडायचं असं तब्बल 11 वेळ केलेलं आहे. कारण की सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती की आपण याच्यामध्ये आपला नंबर लागतो की काय चौकशीमध्ये, त्यामुळं त्यावेळेस 11 वेळेस डिनाय केलं होतं. पण शेवटी त्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा ते सादर केलं आणि 17 डिसेंबर 2013ला व्हेरी IMP कधी 17 डिसेंबर 2013ला हे विधेयक काय केलेलं आहे, संमत केलेलं आपल्याला दिसून येते. आणि या विधेयकास 1 जानेवारी 2014ला व्हेरी IMP 1 जानेवारी 2014ला राष्ट्रपतीची काय मिळाली आहे, संमती मिळाली आपल्याला दिसून येते. मग आता ह्या संदर्भामध्ये कोण कोण या लोकपाल लोक आयुक्ताच्या माध्यमातून कक्षेमध्ये येत असतं हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हेही बघून घेऊ की कोण आहे त्या संदर्भामध्ये. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्या अधिनियमामध्ये कलम 14 मध्ये खालील संबंधी तरतूद दिली आहे की ज्याच्यामध्ये लोकपालाच्या अधिकार क्षेत्रामध्ये पंतप्रधान, संसद सदस्य, क्लास 1, क्लास 2 म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी सगळे अधिकारी वर्ग तिथं असणार आहे. आजी माजी पंतप्रधान याच्याही संदर्भामध्ये भ्रष्टाचारचे आरोप तिथं सॉर्ट आउट केले जाणार आहे. म्हणजे तुम्ही असं बघू शकता की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पारदर्शकतेची असलेली जी इंटेन्सिटी आहे ती किती वाढवलेली ते आपल्याला दिसून येत आहे. मग अशा ह्या संदर्भामध्ये त्या प्रकारचं असलेलं जे आपण बघतो तर त्यावेळेस कोणत्याही स्वरूपातलं जे कार्य करायचं असेल तर ते तुमचं असलेलं लोकपाल आणि लोक आयुक्त संस्था करणार आहे. आणि याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला 8 असलेल्या सदस्य संख्येपासून तयार झालेली ही एक आपल्याला संस्था दिसते, लोकपाल आणि लोक आयुक्त. आलं लक्षात. मग ह्यामुळे हे तुम्हाला संदर्भ घेणं गरजेचं आहे. मग आता इथं संदर्भ जर बघतो तर भारतीय राज्यघटना तक्तेनिहाय निवडक आणि महत्वाचे विनायक घायाळ सरांनी लिहिलेलं पुस्तक, पहिली आवृत्ती आहे 152 154, त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडणार आहे. हा लक्षात. मग तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकता लोकपाल लोक आयुक्ताबद्दल. आणि आता सध्या तर खूप रिसेंटली त्याच्यावर चर्चा चालू आहे. आता लक्षात ठेवायचं की पिनाकी घोष यांची काय झालेली आहे, लोकपाल म्हणून आपल्या भारतासाठी नियुक्त झालेला आहे. मग पिनाकी घोष हे लोकपाल आहे. मग लोक आयुक्त हे कुठं असतात तर राज्यामध्ये असतात. मग तुमचा अभ्यासाचा भाग असायला पाहिजे की तुमच्याकडं महाराष्ट्रामध्ये लोक आयुक्त सध्या कोण आहे आणि त्यांची असलेली निवड कशा पद्धतीच्या माध्यमातून झालेली आहे. आलं लक्षात. हे सगळं तिथं संबंध घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं तो म्हणजे काय की भारतीय घटनेतील 120वी घटना दुरुस्ती विधेयक. काय 120वी घटना दुरुस्ती विधेयक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. मग अशा संदर्भामध्ये 120वी घटना दुरुस्ती विधेयक आणि त्या प्रकारची असलेली घटना दुरुस्ती कितवी तर घटना दुरुस्ती आहे त्या स्वरूपातली ती म्हणजे 100वी घटना दुरुस्ती. मग न्यायिक स्वरूपातली जी नियुक्ती आहे तर त्याच्याबद्दल असलेली ही घटना दुरुस्ती आपल्याला दिसून येते. आणि घटना दुरुस्ती कशी आहे तर 100वी घटना दुरुस्ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. मग नेमकं आता काय आहे याच्यामध्ये तर आपल्याला हे बघता येऊ शकतं की नेमकं एक्झॅक्टली कशा पद्धतीने याला मांडलेलं आपल्याला दिसून येणार आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या घटना दुरुस्तीनुसार काय 120वी घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे तर 120वी घटना दुरुस्तीनुसार आपल्याला दिसून येते की भारतीय राज्यघटनेचा 124A 124B आणि 124C या 3 नवीन कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीसाठी
पूर्वी अस्तित्वात असलेली कोलेजियम पद्धत आम्ही काय करतोय, संपुष्टात करतोय. म्हणजे आम्ही काय आणतोय तर नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणतोय. आणि NGSC आणून आता यापुढे जे काही न्यायाधीश असणार आहे सुप्रीम कोर्ट मधले आणि हायकोर्ट मधले, यांची निवड ही कशा पद्धतीने होणार आहे तर एका प्रकारच्या असलेल्या स्ट्रक्चर नुसार होणार आहे. मग त्या स्ट्रक्चर मध्ये तुमचे PM असेल, त्याच्यानंतर तुमचे असलेले एक्झिक्युटिव्हचे काही मंडळ असणार आहे, त्या प्रकारे लीडर ऑफ ऑपोजिशन असणार आहे. अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे एक्झिक्युटिव्ह कॅन बी अपॉइंटेड द ज्युडिशरी असं स्पष्टपणे सांगितलं होतं. परिणाम स्वरूप ह्या NGSCचा असलेला संदर्भ देता वेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा केस गेली तर सुप्रीम कोर्टने आर्टिकल 50 चा तिथे संदर्भ घेतला आणि स्पष्टपणे सांगितलं की एक्झिक्युटिव्ह शुड नॉट बी इंटरफेअर विद इन द ज्युडिशियल मॅटर. मग अशा प्रकारचा असलेला संदर्भ जेव्हा देतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की आर्टिकल 57 स्पष्ट सांगतोय की एक्झिक्युटिव्ह कशी पाहिजे, सेपरेटेड पाहिजे. कशापासून तर ज्युडिशरी पासून. आणि अशा स्वरूपामध्ये जेव्हा ते बघतो हे तर वेगळं झालेलं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग ही जी ज्युडिशरीची अपॉइंटमेंट आहे ती ज्युडिशरीच्याच माध्यमातून असायला पाहिजे, कोलेजियम सिस्टीम पासून असायला नाही पाहिजे, असा स्पष्ट निर्वाळा हा असलेल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं असं करता येणार नाही. त्यामुळं मग अशा प्रकारे हे सगळं खारिज झालेलं आपल्याला दिसून येते. संदर्भ आहे STIF PSI ASO पूर्व परीक्षा के सागर 84वी आवृत्ती आहे. भाग पहिला प्रकरण क्रमांक 1 आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? चला पुढचा आता क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाळ समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. फार महत्वाचं आहे, नीट लक्ष द्यायचं. काय सांगतोय, थोडा झूम करतो वाटलंस. बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाळाच्या समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. मग अशा संदर्भामध्ये काय कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं त्या प्रकारचं आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता बघा, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो, तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो आणि तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो. आता ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याकडं राज्य लोकसेवा आयोग आहे. म्हणजे आयोगाचा जेव्हा संदर्भ घेतो तर आपल्याकडे आर्टिकल 315 आहे. आर्टिकल 315 नुसार त्या पद्धतीचं असलेलं UPSC स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यानंतर आहे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, अशा 3 पद्धतीचे असलेले सर्व्हिस कमिशन, काय अशा 3 पद्धतीचे असलेले सर्व्हिस कमिशन हे आपण काय करत असतो, लॉन्च करत असतो. मग अशा वेळेस आपल्याला माहिती की सेंट्रलचं असलेलं UPSC आणि त्याच्यानंतर स्टेटचं असलेलं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण म्हणतोय, आणि तिसरं आहे त्या प्रकारचं जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हणतो. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर तिन्ही स्वरूपामध्ये आपल्याकडं प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी यांच्याकडे दिलेली दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याकडे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे काही सदस्य असतात तर काही काय असतात, अध्यक्ष असतात आणि सदस्य मंडळी असतात. मग ज्यावेळेस आपण बघतो तर तुमच्या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे असलेले जे काही अध्यक्ष असणार आहे किंवा त्या प्रकारचे असलेले त्यांचे सदस्य असणार आहे, त्यांच्या असलेल्या समाप्तीनंतर काय करता येऊ शकतं तर अशा स्वरूपामध्ये लक्ष ठेवायचं की त्यांना काही लिमिटेशन टाकलेले आहे. काय लिमिटेशन आहे तर नीट लक्ष ठेवा. एखादा जर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा म्हणजे MPSCचा, आपण असं बघू MPSCचा असलेला एखादा सदस्य आहे आणि तो आता रिटायर्ड झालाय, तो काय झालाय, रिटायर्ड झालाय. मग त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अधिकार आहे तर पहिली गोष्ट, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीस पात्र असतो. म्हणजे बघा, MPSC मध्ये सदस्य होता आणि तो चांगला काम करतोय म्हणून UPSCचा तो काय होऊ शकतो, अध्यक्ष होऊ शकतो. असं काही नाहीये की तिथं फक्त तेवढा महाराष्ट्रापुरतच राहावं लागेल, बिलकुल नाही. तो UPSCचाही अध्यक्ष होऊ शकतो. पहिली कंडिशन बरोबर आहे. तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणूनही नियुक्ती पात्र असतो. म्हणजे MPSCचा सदस्य UPSCचा सदस्यही होऊ शकतो आणि त्या प्रकारचा असलेला अध्यक्षही होऊ शकतो. हा त्याचा संदर्भ आहे. तिसरी गोष्ट, तो त्याच राज्य लोकसेवे आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीस पात्र असतो का, बिलकुल नाही. MPSCचा सदस्य तो आता रिटायर्ड झालेला आहे. तो रिटायर्ड झालेला माणूस एक तर वरती जाय, UPSC ला जा, UPSCचा सदस्य बन, UPSCचा अध्यक्ष बन, काही प्रॉब्लेम नाही.
परंतु तोच एमपीएससीचा सदस्य एमपीएससीचाच अध्यक्ष होऊ शकतो का रिटायर्ड झाल्यानंतर? शब्द वापरतोय रिटायर्ड झाल्यानंतर, तर बिलकुल नाही. लक्षात ठेवा, हे रिटायर्ड झाल्यानंतर वरती कुठेही जा तू, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला काही घेणं नाही, पण तू रिटायर्ड झालाय आणि तुला आता ह्या प्रकारे इथं अध्यक्ष स्थानावर बसायचं का? तर बिलकुल गरज नाहीये किंवा तुला बसू दिला जात नाही. परंतु रिटायर्ड झाला मग अशा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिथं नियुक्तीला पात्र नसतो, परंतु त्या प्रकारचा असलेला सदस्य म्हणून तिथं जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचं असलेलं मध्य प्रदेशचं जे आयोग आहे त्या आयोगाने रिक्वेस्ट केली एमपीएससीच्या सदस्याला, तुम्ही आता रिटायर झाले सर, आमच्याकडे या आणि ऍज अ सदस्य, शब्द वापरतोय सदस्य म्हणून तुम्ही इथे बसा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तर तो सदस्य म्हणून जाऊ शकतो, पण अध्यक्ष म्हणून जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. लक्षात, अशा पद्धतीने भारतामध्ये 3 पद्धतीच्या असलेल्या गोष्टी तिथं केल्या जातात. आलं लक्षात? हे आपण सध्या इथं बघतोय. येतंय लक्षात? चला, मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हे सगळे ज्या गोष्टी दिलेल्या आहे तिथं आहे. आता एक सगळं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण म्हणतो की जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, तर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा असलेला जेव्हा संदर्भ घेतो तर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जेवढे पण काही अध्यक्ष असणार आहे त्या अध्यक्षांची निवड कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतात. कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात? मग भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार बाचल सरांचं असलेलं के सागर पब्लिकेशनचं 9वी आवृत्ती आहे. पृष्ठ क्रमांक म्हणजे पेज नंबर आहे 296. हे पुस्तक घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं सापडणार आहे. आलं लक्षात? चला, पुढचा आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे? पुढचा क्वेश्चन काय दिसतो? पुढचा क्वेश्चन हा आहे त्या पर्टिक्युलर असलेल्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये. मग ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये काय दिसतोय? तर ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारला आहे की ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधाने विचारत करा. मग तिथं पर्टिक्युलर असलेलं जे आपले ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार झालेल्या गोष्टी तिथं विचारलेल्या आहे. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलवतो, अध्यक्षांना भूषवितो. ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. कार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. खालील कोणती विधाने बरोबर आहे? आपण जेव्हा अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय? 73वी घटना दुरुस्ती झाली आणि 73वी घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागामध्ये आपण 3 स्तरीय म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याची स्थापना केली. ग्रामपंचायतीचा असलेला संदर्भ जेव्हा घेतो तर तिथं सरपंच असतात आणि सोबतच त्यांना असिस्ट करण्यासाठी उपसरपंच असतात. मग आपल्याला माहिती की सरपंच ह्या संदर्भामध्ये हा कार्यकारी प्रमुख म्हणून तिथं निवडला जातो. कारण की जशा पद्धतीने आपल्याकडं पर्टिक्युलर शासन आणि प्रशासन असतं तर प्रशासनाचा असलेला भाग म्हणून तो तुमचा ग्रामसेवकाला जातो आणि शासनाचा भाग म्हणून हा कोण पदभार करत असतं? तर सरपंच करत असतो. कोण करत असतं? सरपंच. मग हे सरपंच हा कोण असतो? तर कार्यकारी प्रमुख असतो पर्टिक्युलर त्या असलेल्या ग्रामपंचायतीचा. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलविणे, सोबतच त्या प्रकारचे अध्यक्षस्थान भूषविणे, ग्रामपंचायतीच्या ठरावाची व निर्णयाची काय करणे? अंमलबजावणी करणे. अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदची काय केल्या जाते? स्थायी समिती त्यांना पदावरून दूर करू शकते. हे सगळे ज्या काही गोष्टी असेल ना ते एक्झॅक्टली आपण ऍज इट इज फॉलो करताना आपल्याला दिसून येतोय. कारण की ही इज द हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर ग्रामपंचायत आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या तिथं दिसून येत आहे. मग याचं एक्सप्लेनेशन जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस अजून त्याच्यामध्ये काय आहे? तर सगळ्या गोष्टी संमत आहे. जसं की ग्रामपंचायती संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या नोकर वर्गावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, ग्रामसभेची बैठक बोलविणे. आता याच्यामध्ये एक लक्ष घेणं गरजेचं आहे की ग्रामपंचायतीची जी बैठक आहे ती त्या प्रकारचं असलेलं वर्षातून किती वेळेस? 4 वेळेस भरवावी लागते. एक आहे तुमचं असलेलं 15 ऑगस्ट, एक आहे 26 जानेवारी, त्यानंतर तुमचं असलेलं 2 ऑक्टोबर आहे, त्याच्यानंतर 1 मे ला आहे. मग अशा वेळेस तुमचं ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर सरपंचाला आहे. कोणाला आहे? सरपंचाला आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक असतील तो अहवाल, आराखडे, तक्ते ह्या सगळ्या गोष्टी तिथं फॉलो करणं गरजेचं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? मग हे सगळं कोण करतं? तर सरपंच करतो. हे लक्ष ठेवणं
गरजेचं आहे. चलायचं पुढं. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. संदर्भ जर द्यायचा राहिलाच आपला, मग संदर्भ द्यायचा म्हणलं तर PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन 84वी आवृत्ती विभाग पहिला प्रकरण क्रमांक 3 याच्यामध्ये ऍज इट इज दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. चला पुढचं काय आहे त्या प्रकारचं, ते म्हणजे राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही. आता महाधिवक्त्याबद्दल भाष्य केलेलं आहे, त्या महान्यायवादीबद्दल नाही. तर लक्ष ठेवायचं, आपल्याकडे त्या प्रकारचा असलेला संदर्भ जेव्हा देतो तर आर्टिकल 76 आणि 164 त्या प्रकारे आपल्याला तिथं 165 मध्ये आपल्याला दिसून येते. मग 76 मध्ये कोण आहे तर महान्यायवादी. कोण आहे? महान्यायवादी. आणि हे काय आहे? महाधिवक्ता आहे. काय आहे? महाधिवक्ता. मग ज्यावेळेस आपण बघतो तर महान्यायवादी कोण आहे तर महान्यायवादी म्हणजे एका प्रकारचा अटॉर्नी जनरल आहे. काय आहे? अटॉर्नी जनरल. आणि त्या प्रकारचं असलेलं स्टेटचं काय आहे तर ऍडव्होकेट जनरल. काय आहे? ऍडव्होकेट जनरल. ज्या पद्धतीने भारत सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनाही स्वतःची बाजू मांडण्यासाठी एखादा वकील लागतो, आणि तो वकील म्हणजे काय तर तुमचा असलेला महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे असणार आहे. मग देशाचा असलेला हायेस्ट लॉ ऑफिसर कोण असणार आहे? महान्यायवादी असणार आहे. आणि तुमचा स्टेटचा महाधिवक्ता कोण असणार आहे तर तो म्हणजे असणार आहे पर्टिक्युलर तुमचा त्या प्रकारचा असलेला महाधिवक्ता असणार आहे, ऍडव्होकेट जनरल असणार आहे. मग राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालील कोणती विधाने बरोबर नाही. मग त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते. येस, ऍब्सोल्युटली. राज्य त्याच्याकडे सोपवलेल्या बाबतची संसाधने राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे. येस. जर तेव्हा गरज पडेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे बरोबर आपल्याला दिसून येत आहे. परंतु विधिमंडळाच्या गृहामध्ये तो मतदान करू शकत नाही, हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. बघा लक्ष ठेवा, ज्यावेळेस आपण बघतो की सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल काय आहे? केंद्रीय कार्यकारी त्याला मंडळ म्हणतो. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण होतं तर PM आहे. पीएमचा असलेला काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, आणि त्याच्यानंतर महान्यायवादी असतो. सेम त्या प्रकारे राज्यामध्ये पण सीएम असतो. सीएमचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं राज्यपाल असणार आहे, आणि सोबतच तिथं महाधिवक्ता असतो. मग अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की महाधिवक्ता हा राज्याचा असलेला हायेस्ट लॉ ऑफिसर असतो. त्याची निवड राज्यपाल करते. महान्यायवादीची निवड कोण करणार आहे? साहजिकच ते करणार आहे राष्ट्रपती. परंतु महाधिवक्ता जो राज्यामध्ये असतो तर त्याच्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो, कारण की इट इज अ पार्ट ऑफ युअर स्टेट एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा असतो. त्यामुळं तो जेव्हा राज्यामध्ये काम करणार आहे तर सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं काय केलं जाणार आहे, तिथं तो पार्टिसिपेट करू शकतो. फक्त एवढं आहे, तो कोणत्याही सभागृहात जाऊ शकतो, कोणत्याही सभागृहात बातचीत करू शकतो, परंतु त्या सभागृहामध्ये तो काय करू शकत नाही? मतदान करू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं इथं दिसून येते. समजतंय? मग त्यांना म्हणतात ऍडव्होकेट जनरल असे म्हटले जातात. चलायचं पुढं. चलो पुढचा आपल्याला क्वेश्चन बघता येईल. मग पुढचा क्वेश्चन काय आहे तर पुढचा क्वेश्चन आहे त्या स्वरूपातला. तो म्हणजे काय की खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुधारणा दरम्यान कोणते महत्वपूर्ण निर्णय दिलेले आहे? इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर, ईव्हीएम व आणि मतपत्रिकेवर नोटा यापैकी कोणताही पर्याय हा, निवडणूक ओळखपत्र, आणि गुन्हा व अपराध सिद्ध झाल्यास त्या दिनांकापासून संसद सदस्य, राज्य विधिमंडळाचे सदस्य अपात्र ठरतात. मग अशा प्रकारचा असलेला संदर्भ जेव्हा आपण बघतो तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस निवडणूक प्रक्रियेमध्ये कशा प्रकारचा असलेला महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तर लक्ष ठेवायचं, त्यावेळेस करंट अफेअर्स मधली गोष्ट होती, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यावेळेस नवीनच काय केलं होतं, नोटा हे ऑप्शन आणलं होतं, आणि तिथंही त्या कायद्यामध्ये बदल केला होता रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट 1951 मध्ये, आणि तिथं स्पष्ट सांगितलं होतं गुन्हा व अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून खासदार असो की आमदार असो तो काय असणार आहे? अपात्र असणार आहे. काय असणार आहे? अपात्र असणार आहे. आपल्या संविधानामध्ये अपात्रता संसदेच्या असलेल्या वर्गाची असो किंवा तुमच्या आमदाराची असलेली अपात्रता असो तर 3 ठिकाणी दिलं आहे. एक आहे आर्टिकल 102,
त्याच्यानंतर तुमचं आहे त्या प्रकारचं असलेलं रिप्रेझेंटेटिव्ह पीपल्स ऍक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आणि तिसरं आहे अपात्रता म्हणजे 10व्या असलेल्या शेड्यूल नुसार म्हणजे तुमचं असलेलं काय तर त्या प्रकारचं असलेलं पक्षांतर बंदी कायदा. काय आहे? पक्षांतर बंदी कायदा. म्हणजे या 3 गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही अपात्र म्हणून घोषित केल्या जाऊ शकता, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साइड बाय साइड मी बाकीच्याही गोष्टी तुम्हाला सांगून देतोय मित्रांनो, त्यामुळे ते लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. बघा आता पुढचं आहे त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेता यावेळेस ते म्हणजे काय की खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एच के जे खांडेकर हे समितीचे सदस्य होते. तर आपल्याला माहिती आहे हे दुसरं चुकीचं आहे, पहिलं आपल्याला बरोबर आपल्याला दिसून येत आहे. मग आपण ज्यावेळेस बघतो तर आपल्याकडं 29 ऑगस्ट काय 29 ऑगस्ट 1947 ला आपण काय स्थापन केली तर मसुदा समिती स्थापन केली. कोणती? मसुदा समिती स्थापन केली. आपण ज्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो. ह्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये किती मेंबर होते तर 7 मेंबर होते, हेही लक्षात ठेवा. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की पहिले त्याचे अध्यक्ष कोण आहे तर डॉक्टर बी आर आंबेडकर आहे. त्याच्यानंतर दुसरे आहे सदाउल्ला होते. तिसरं आहे के एम मुळशी होते. त्याच्यानंतर गोपाल स्वामी अयंगार होते. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं खेतान होते आणि त्या प्रकारचा राव साहेब होते. मग अशा वेळेस आपल्याला दिसत आहे की आंबेडकर सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर साहेब, सदाउल्ला होते, माधवराव होते, त्या प्रकारचा गोपाल स्वामी अयंगार आणि के एम मुळशी हे होतं आपल्याला दिसून येते. म्हणजे टोटल मेंबर किती होते 7 मेंबर होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं त्याची डेट पण लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने काय काय केलेलं आहे हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग माधवराव BL मित्तरच्या ऐवजी कोण आले होते? रावसाहेब आले होते आणि खेतांच्या ऐवजी कृष्णमाचारी आलेले आपल्याला तिथं दिसतंय. इथं TT कृष्णमाचारी आहे, VT कृष्णमाचारी नाही, हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संदर्भ द्यायचा म्हटला तर भारताची राज्यघटना आणि त्या प्रकारचे असलेलं के सागर पब्लिकेशन व VB पाटील 8वी आवृत्ती पान क्रमांक 17 वर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं सापडणार आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचा क्वेश्चन काय आहे तर पुढचा क्वेश्चन एका प्रकारचा जोड्या लावण्याचा आहे, तो आपण बघून घेऊ. काय आहे? कॅबिनेट मिशन योजनेद्वारे कोणत्या संदर्भ जुळतात? निवडून यायची एकूण सदस्य संख्या, स्थानिक स्वराज्य प्रतिनिधित्व, उच्चायुक्ताचे प्रतिनिधित्व आणि प्रांताचे प्रतिनिधित्व. ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे संविधान सभा बनणार होती. काय बनणार होती? संविधान सभा बनणार होती. तर संविधान सभेमध्ये किती मेंबर असणार आहे तर 389 मेंबर असेल. तर त्याचं कॅटेगरायझेशन कसं तर 292 कुठून येतील, 4 कुठून येतील आणि 93 कुठून येतील. हा जेव्हा संदर्भ दिला तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं 292 कुठून असणार आहे? ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मधून असणार आहे, म्हणजे ब्रिटिश प्रांतातून. काय? ब्रिटिश. त्याच्यानंतर 4 कुठून असणार आहे तर 4 असणार आहे ते कुठून तर तुमचं चीफ प्रोव्हिन्सेस. मग चीफ प्रोव्हिन्सेस कोणता असणार आहे तर तुमचा आहे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. आणि 93 कुठून असणार आहे तर त्या प्रकारचे असलेले संस्थानिकांमधून एकाची निवड केल्या जाणार आहे. मग तेच विचारले निवडण्याची एकूण सदस्य संख्या 389, संस्थानिक 93, उच्चायुक्ताचे चीफ कमिशनर प्रांत 4 आणि प्रांताचे 292. म्हणजे अशा प्रकारचा असलेला संदर्भ त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की पहिलं आन्सर तिथं असणार आहे. आलं लक्षात? मग हे पण लक्षात ठेवा संविधान सभेची असलेली निर्मिती कोणाच्या असलेल्या शिफारसीने झालेली आहे तर कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये आपल्याला दिसतंय. कॅबिनेट मिशन प्लॅन जेव्हा भारतात आलं, त्रिमंत्री योजना भारतात आली तर त्यांनी ह्या सगळ्या प्लॅन तयार करून दिलेला दिसून येतोय. त्याच्यामध्ये कोण होतं तर लॉरेन्स होते, अलेक्झांडर होते आणि त्या पद्धतीचे असलेले आपले ऑलरेडी येऊन गेलेले क्रिप्स साहेब होते. मग हे 3 पद्धती आले, 3 लोक आले आणि भारतामध्ये असलेल्या जेवढे काही गोष्टी होत्या फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स दॅट टाइम दे ऑलवेज गिव्ह द एम्फेसाइज ऑन टू की वी हॅव टू बी एस्टॅब्लिश द काइंड ऑफ अ कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली अँड विदिन दॅट द ओनली द पर्सन्स ऑफ इंडिया. आणि त्या प्रकारे इंडियाच्या माध्यमातून तयार होणारे लोक आपल्याला तिथं असायला पाहिजे. आलं लक्षात? मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी आखणी करून दिली होती आणि हे सगळी आखणी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग आता इथं संदर्भ घ्यायचा राहिलेला आपला, मग संदर्भ घेऊ शकतो आपण. संदर्भ काय आहे तर भारतीय राज्यघटना आणि राजकारण के सागर 6वी आवृत्ती पृष्ठ क्रमांक 14. संदर्भ दुसरा आहे म्हणजे भारतीय राज्यघटना राजकीय व्यवहार बाचल साहेबांचं के सागर 9वी आवृत्ती आहे पान क्रमांक 42-43 वर हे तुम्हाला सापडणार आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने चालायचं पुढं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या
एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या या बॅचेस आम्ही लॉन्च केलेल्या आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचा एक पायदान निर्माण करू शकता। अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय, भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा 2024। ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे। कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहीत असतात, परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात, तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं। मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये देतोय। विशेष स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डिकोड केलेला आहे। सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या आहे। सोबतच हे 8 महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे। 40 पेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेला आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने। ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉइंट स्टडी करावा लागतो, परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातला मेन्स ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते। मग मेन्सच्या वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं 4 टाइम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे। मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही 995 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे। अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे। 12,000 ची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल 5,500 मध्ये होतकर विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत, त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे। चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो। पुढचा क्वेश्चन काय आहे, खालील उद्देशपत्रिकेची खालील वर्णे आणि त्या पद्धतीने जुळवा। काय जुळवायचं तर तुमची असलेली उद्देशपत्रिका जी आहे ती उद्देशपत्रिकेच्या माध्यमातून बघायचं आहे। राजकीय कुंडली म्हणजे तुमची जी प्रस्तावना आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे। प्रस्तावना म्हणजे काय तर तुमचं असलेलं प्रिएम्बल। मग प्रिएम्बलचा असलेला जेव्हा संदर्भ घेतो तर 13 डिसेंबर 1946 ला काय 1946 ला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन काय मांडलं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणाकडनं तर पंडित नेहरूंकडनं। कोणाकडनं, पंडित नेहरूंकडनं। आणि नेहरूंनी त्या प्रकारचं सांगितलं होतं की आपलं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे भारताचं, भारताच्या संविधानाचं, भारताच्या संविधानाच्या सभेचं। तर अशा वेळेस आपल्याला असं दिसून येते की पर्टिक्युलर नेहरूंनी जे मांडलं ते नंतर कशामध्ये कन्वर्ट झाले, प्रस्तावनेमध्ये। मग 22 जानेवारी काय 22 जानेवारी 1947 ला ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला आपण मान्यता दिली आणि ह्या प्रस्तावनेच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण तिथं बघायला लागलो आहोत। मग राजकीय कुंडली, मग ही प्रस्तावना एवढी महत्वाची का तर त्या संदर्भामध्ये राजकीय कुंडली, त्याच्यानंतर कल्याणकारी राज्याची अंमलबजावणी करणारे तत्वे असं म्हटलेलं आपल्याला तिथं दिसून येते। उत्कृष्ट गद्य काव्य असं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारचा केलेला सर्वात मसूदा आहे असं त्याचा प्रशंसात्मक काही गोष्टी तिथं बोलल्या गेलेल्या आहे। मग आपल्याला माहिती असायला पाहिजे की राजकीय कुंडली कोण म्हटलेलं आहे तर मुंशी साहेबांनी म्हटलेलं आहे। कोण म्हटलेलं आहे, मुंशी। लक्षात कसं ठेवायचं, मुंशी लोक काय बघायचे, कुंडली बघायचे, असं एक लक्ष ठेवू शकता म्हणजे परफेक्टली तुमच्या डोक्यामध्ये बसून जाणार आहे। कल्याणकारी राज्याची करणारी तत्व आहे कोण म्हटले तर कृपलानी। कृपलानी सरांची कृपा असेल, कृपलानी सरांची कृपा असेल तर देश खूप चांगला चालेल, मग कल्याण होऊन जाईल। मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं कोणाची कृपा झाली की कल्याण होत असतं। मग कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी प्रिएम्बल महत्वाचं आहे असं तिथं सांगितलेलं आहे। उत्कृष्ट गद्य काव्य आपल्याला ते दिसून येते आणि अशा वेळेस गद्य काव्य कोण म्हटलेलं आहे तर पंडित ठाकूरदास भार्गव साहेब म्हटलेले आहे। लक्ष ठेवायचं पंडित साहेबांनी सांगितलं काय गाणं म्हणतो, काय उद्देश आहे, काय गद्य पद्य आहे। मग अशा पद्धतीने पंडित उत्कृष्ट गद्य काव्य म्हटलेले आहे आणि अशा प्रकारचा केलेला सर्वात मसुदा चांगला आहे असं कोण म्हणलं तर व्ही.एम. पायली साहेबांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येते। आलं लक्षात। मग याच्यामध्ये शॉर्टकट्स वगैरे काय असेल तर तुम्ही ते पाठ करू शकता। मी पाठ करता वेळेस असं सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांना, मुंशी लोक काय बघतात, कुंडली बघतात, कृपा असेल तर कल्याण होतं। कृपलानी सांगितलंय की कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी प्रिएम्बल महत्वाचं आहे, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं उत्कृष्ट असं गद्य आहे। मग पंडित लोक काय करतात म्हणजे जे शास्त्रीय संगीतवाले पंडित असतात ते गद्य तयार करतात, पद्य तयार करतात, काव्य तयार करतात आणि अशा प्रकारचा संपूर्ण सुंदर असा मसुदा आहे असं कोण म्हणलं, पायली सर म्हटलेले आपल्याला दिसून येत आहे। हे पाठच करायचं कारण की याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहे। आलं लक्षात। मग अशा संदर्भामध्ये आपण तिथं बघू शकतो, समजतंय। मग अशा वेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय
की इथंही अजून तिथं कुठेतरी त्या पद्धतीने जेव्हा आपण हे घेतो, संदर्भ घेतो, तर संदर्भ आहे तुमचं असलेलं पर्टिक्युलर काय असणार आहे, राज्यघटना आणि त्या प्रकारचं असलेलं काय, राज्यघटना आणि राजकीय व्यवहार, बाचल सरांचं पुस्तक क्रमांक 51, 58, 90, 91, 94 याच्यावर सगळं आपल्याला सापडलेलं दिसून येते. आलं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे, ग्रामसभेसंबंधी खालील विधानांचा विचार करा. तो पंचायत राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. 73व्या राज्यघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झालाय. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश असतो. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात. कोणती विधाने बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवायचं की ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ग्रामसभा काय ग्रामसभेच्या संदर्भामध्ये खालील विधानांचा विचार करता वेळेस आपल्याला माहिती आहे की 73व्या घटना दुरुस्तीनुसार, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याकडे आर्टिकल 243 ते 243 ओ मध्ये आपण सगळं ग्रामपंचायत कशी स्थापन केलं जाईल याच्यावर भाष्य केलेलं आहे. मग 243 ते 243 ओ मध्ये ज्यावेळेस बघतो तर 243 ए जे आहे ते कशाबद्दल आहे, तर ग्रामसभेबद्दल आहे. कशाबद्दल आहे, ग्रामसभेबद्दल आपल्याला तिथं दिसून येते. मग ग्रामसभेचं कंपोजिशन ज्यावेळेस बघतो तर त्या ग्रामसभेमध्ये कोण असणार आहे, तर ग्रामसभा ही लोकशाहीचं काय, लोकशाहीचे असलेले काय असणार आहे, पाळणा म्हणल्या गेलेला आहे. इट इज युअर कार्डल्स ऑफ युअर डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. म्हणजे लोकशाही खऱ्या अर्थाने कुठं असेल तर ग्रामसभेमध्ये असतं. आणि ग्रामसभेचे मेंबर्स कोण असतात, तर गावातून निवडून आलेले, काय गावातून निवडून गावामध्ये जे व्यक्ती राहतात ज्यांचं वय वर्ष 18 पेक्षा जास्त आहे आणि त्याचं मतदार यादीमध्ये काय आहे, नाव आहे, तर अशा सगळ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस ते कोण असणार आहे, ग्रामसभेचे व्यक्ती असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस पंचायत राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर हो आहे, कारण की त्या प्रकारे वरती कोण आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा आहे. यस ऍब्सोल्युटली आपल्याला दिसतोय. ग्रामसभेमध्ये त्या क्षेत्रामध्ये वास्तव करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचे समावेश होतो. यस ऍब्सोल्युटली. मग आता इथं वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात का, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळेस आपल्याला डिस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं की 73व्या घटना दुरुस्तीमधील तरतुदीनुसार वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 2 बैठका घेणे आहे. ही तरतूद लक्षात घेता वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात. हे विधान काय होतंय, चुकीचं ठरतंय. कारण की ह्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 73व्या घटना दुरुस्तीमध्ये काय, 73व्या घटना दुरुस्तीनुसार असं सांगितलेलं आहे की तुम्ही किती बैठका घेतल्या पाहिजे, 2 बैठका घेतल्या पाहिजे. पण महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं त्या प्रकारचा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 जो की पहिले मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होता, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे सेक्शन 7 नुसार की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती बैठका घेणे, 4 बैठका घेणं गरजेचं असतं. महाराष्ट्रापुरता विचार करतात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7 नुसार दुरुस्तीनुसार राज्यात वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घेणं गरजेचं आहे. पण 73व्या घटना दुरुस्तीनुसार जर म्हटलं असेल तर तिथं वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 2 बैठका घेणे गरजेचं आहे. हे इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का, कारण की 73व्या घटना दुरुस्तीनुसार असं केलं, इथं शब्द टाकलेला आहे. त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. कारण की इथं आयोगाला काय दाखवायचंय की तुम्ही अभ्यास कसं करताय. मग इथं बैठकाचा जेव्हा संदर्भ घेतो त्यावेळेस संपूर्ण भारतातल्या ग्रामसभेचा बघितला जाणार ना, का तुमचं फक्त महाराष्ट्राचा विचारणार आहे, नाही. तिथं स्पेसिफाईडली महाराष्ट्राच्या अधिनियमाबद्दल भाष्य केलं असेल तर तुम्हाला तिथं सांगणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे ते माहिती असू द्या. त्या प्रकारचं असलेलं काय आहे संदर्भ की PSI ASTR ASO पूर्व परीक्षा के सागर 84वी आवृत्ती विभाग पहिला प्रकरण 1 मध्ये तुम्हाला ऍज इट इज हे सापडणार आहे. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन आहे. त्या 13वा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय दिसून येते, तर 13वा क्वेश्चन काय सापडतो. 13वा क्वेश्चन काय सांगतो, राज्यपालाचे अधिकार. काय, राज्यपालाचे अधिकार. थोडं वाटलं झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. राज्यपालाचे अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की राज्यपालाच्या पदाबद्दल भाष्य केलेलं आहे. आपल्याला माहिती की आर्टिकल 153 नुसार आपल्याकडे काय असणार आहे, राज्यपाल असणार आहे. त्याच्यानंतर 155 नुसार त्याची काय केल्या जाणार आहे, नियुक्ती केल्या जाणार आहे. आणि त्या प्रकारचा 157 नुसार त्याला निवडण्यासाठी तुमचे असलेले जो क्रायटेरिया आहे
क्रायटेरिया तो सेट आउट केला जातो आणि प्रत्येक एका राज्यासाठी काय असणार आहे, एक राज्यपाल असणार आहे. परंतु आपण 7व्या घटना दुरुस्तीनुसार असं सांगितलं आहे, एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त राज्यासाठी म्हणजे दोन राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो असा तिथं संदर्भ देण्यात आलेला आहे. मग आता काय विधानसभेमध्ये मग ह्या राज्यपालाचे अधिकार काय आहे, कारण की आपण बघितलं की राज्यपालाचे पद हे कोणत्या 1935च्या कायद्यापासून घेतलेले आपल्याला दिसून येत आहे आणि त्या प्रकारे हेही सांगितलेलं आहे की राज्यपाल हे एका प्रकारे त्या प्रकारे काय म्हणता येईल इथं इट इज ऍक्टिंग ऍज अ मीडिएटर. काय आहे, मीडिएटर म्हणून काम करणार आहे. कोणाकोणामध्ये तर लक्षात ठेवायचं तो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये, म्हणजे राज्यपाल इथं मध्यस्थाची भूमिका बजावणार आहे. सोबतच राज्यपालाला काही विविध प्रकारचे कामं दिली आहे, जसं की विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीची एक त्या कार्यक्रमे निवड करणे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियनशी असलेली आपण अपॉइंटमेंट करायचो कोणामार्फत, राष्ट्रपती मार्फत, कुठं लोकसभेमध्ये. परंतु 2019च्या कायद्यानुसार आपण त्यांचं रिप्रेझेंटेशन कॅन्सल केलेलं आहे. याच्यासाठी 104वी घटना दुरुस्ती आपण केलेली आपण दिसून येते. हे करंट अफेअर्सचा भाग तुमच्या डोक्यामध्ये राहिला अपेक्षित आहे. मग अशा वेळेस विधानसभेचा अँग्लो इंडियन जमातीची अपॉइंटमेंट करणं हे करत्या वेळेस आपण माहिती की ते कुठं करणार आहे, 333 नुसार. काय आहे, 333 नुसार. इथं वरती कुठं आहे, 331 नुसार आहे कुठं लोकसभेमध्ये, आणि खाली कुठं आहे 333 नुसार विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियनची नियुक्ती करणं हे राज्यपालाचं काम आहे. राज्य सरकारचे असलेले वार्षिक विवरणपत्र तुमच्या विधानसभेपुढे मांडणं हे काय आहे तर 102व्या असलेल्या कलमानुसार आहे. 102 मध्ये दिसतंय. विधानसभेमध्ये त्या प्रकारचा अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करणे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की 207 आहे आणि दया दाखवण्याचा विशेष अधिकार, दया याचनेचा अधिकार 161 मध्ये आपल्याला तिथं दिसून येतो. याला पार्डनिंग पॉवर म्हणतात. पार्डनिंग पॉवर मध्ये एक पण लक्षात घ्या की राज्यपालाला 100% मृत्यूदंडाचं क्षमा याचना बिलकुल नाहीये. मृत्यूदंडाचा क्षमा याचना बिलकुल तिथं दिलेलं नाहीये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चलायचं पुढं. चला मग अशा पद्धतीने आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. संदर्भ द्यायचा राहिलाय तर भारतीय राज्यघटना राजकारण के सागरचं असलेलं पब्लिकेशन मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. पुढचा क्वेश्चन पुढचा हे बघूया. सहाय्यक पूर्व परीक्षा 15 जून 2014 आहे. याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे, लैंगिक छळ प्रतिबंध विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केलेले आहे. राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केलेले आहे. खाजगी क्षेत्र वगळता संघटित व असंघटित क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले. तक्रार निवारणासाठी अंतर्गत यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की लैंगिक स्वरूपातला असलेला छळ हा दिवसांगणिक वाढत चालला आहे महिलांच्या अगेन्स्टमध्ये, त्यासाठी एक फेमस केस आहे, त्या म्हणजे आहे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यू हॅव टू जस्ट प्रोटेक्ट द प्रमोशन ऑफ द वेलफेअर ऑफ द विमेन्स अँड यू कुड नॉट बी सेड दॅट की भाई ये नहीं हो सकता है, कारण की अशा संदर्भामध्ये तुम्हाला ते करणं भाग आहे आणि हे करता वेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येत आहे की लैंगिक छळ करता वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं प्रोटेक्शनच्या मेजरच्या माध्यमातून बघितल्या जाणार आहे. मग याच्यासाठी आपण विधेयक पण मांडलं होतं, लैंगिक छळ प्रतिबंध विधेयक म्हणून. मग ते राज्यसभेने काय केलंय, सर्वसंमतीने मंजूर केलंय. राज्यसभेने प्रचंड बहुमताने, असं काही स्टेटमेंट नसतं खाजगी क्षेत्र वगळता दुसऱ्या क्षेत्रामध्ये महिलांना संरक्षण दिलं जाईल असंही काही असणार नाही. महिला काय असं थोडी आहे की खाजगी क्षेत्रामध्ये संरक्षण द्यायचं, तुमच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण त्यांना आपण संरक्षण देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग अ आणि 4 आपल्याला ते दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या प्रकारचं असलेलं क्वेश्चनचं आन्सर आहे 4, कारण की लॉजिक लावायचा की कोणतंही सुरक्षा बिल आहे किंवा हे विधेयक आहे ते एका मर्यादित क्षेत्रपुरतं असेल का, बिलकुल असं नाही, ते सगळ्यांसाठी असणार आहे असा संदर्भ येतोय. येतं लक्षात. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं जे की आता एक्झामला कंटिन्युअसली विचारलं जातं, त्याचा एक अंदाज जर घेतला तर आपल्याला डबल क्वेश्चन आलेला इथं दिसून येतोय. तो क्वेश्चन काय आहे तर राजकुमारी अमृत कौर हे कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की आपल्या संविधान सभेमध्ये टोटल महिला मंडळ किती होत्या, महिला मंडळ होत्या
आणि 15 पैकी राजकुमारी कौर आहे, त्याच्यानंतर सरोजिनी नायडू आहे, विजयलक्ष्मी पंडित मॅडम आहे, हंसाबेन मेहता आहे, दुर्गाबाई देशमुख आहे, त्याच्यानंतर तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये पौर्णिमा बॅनर्जी, रेणुका रॉय, हे सगळ्यांची नाव आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस ते कुठून आलेलं आहे ते तिथं समजणं गरजेचं आहे. मग राजकुमारी अमृत कौर हे कुठून आले होतं? केंद्रीय प्रांतातून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो सेंट्रल प्रोव्हिन्सेस, आजचा असलेला उत्तर प्रदेश हा त्यावेळेस असलेला केंद्रीय सेंट्रल प्रोव्हिन्सेस ज्याला आपण म्हणतो. मग अशा वेळेस दक्षायनी वेलायुधन हे त्या प्रकारचे असलेले ते होते. त्याच्यामध्ये रेणुका रॉय, पौर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, ऑनी मॅरेक्सिस, अन्नमुट्टी स्वामीनाथन, पंडित लीला रॉय, असे भरपूर त्या प्रकारचे तिथं 15 होते. टोटल किती होते? 15 होते. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चालायचं पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन काय आहे? पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यामध्ये ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणं कोणती? मग सरपंचाची उदासीनता, लोकांची निरक्षरता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिश्चितता. आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बघतो तर सर्वात मोठं राजकारण जर काही असेल ते कुठं खेळलं जातं? ते म्हणजे तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये. आणि ह्या ग्रामपंचायतीच्या असलेल्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोक पार्टिसिपेट का करत नाही? तर त्याच्यामध्ये असलेला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे सरपंचाची उदासीनता, लोकांची निरक्षरता आणि ग्रामपंचायत सदस्यांची काय आहे? अनिश्चितता. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हे सर्व घटक काय? हे सर्व घटक कशासाठी आहे? तर ग्रामसभा यशस्वी न होण्याचे आपण कारण तिथं बघू शकतो. तुम्ही हे नंतर तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळल. याच्यासाठी तुम्हाला संदर्भ घ्यायचा आहे, एकदम ऑथेंटिक संदर्भ आहे. असा संदर्भ तुम्हाला एवढ्या ऑथेंटिकली कुठंच भेटणार नाही. ते म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज, नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राध्यापक व्ही पाटील, संस्करण के सागर पब्लिकेशन, 29वी आवृत्ती आहे. पृष्ठ क्रमांक आहे 134 ते 136. संदर्भ दुसरा पण आहे म्हणजे पंचायत राज थोडक्यात महत्वाचे के सागर, पहिली आवृत्ती, पृष्ठ क्रमांक 30 आणि 31 मध्ये दिसून येते. त्याच्यानंतर आहे त्या पद्धतीचा पंचायतीवरच क्वेश्चन आहे. तो पंचायतीवर क्वेश्चन काय आहे? पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारताने कोणत्या 2 राज्यांनी केलेला आहे? आपल्याला माहिती की आपल्याकडं पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रॉंग पाहिजे होतं. मग आपल्याकडे लक्ष ठेवायचं 1952 ला आणि 1953 ला, 1952 आणि 1953 ला आपण 2 स्कीम आणल्या होत्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी. एक आहे त्या प्रकारची असलेली राष्ट्रीय विस्तार योजना. काय आहे? राष्ट्रीय विस्तार योजना. आणि दुसरी आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट किंवा त्याला म्हणतात सामुदायिक विकास कार्यक्रम. आणि दुसरा आहे राष्ट्रीय विस्तार योजना. ह्या कधी आणल्या होत्या? 1952 आणि 53 ला. पण ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना होत्या त्या काय झाल्या? फेल झाल्या. मग फेल झाल्यानंतर आपल्याला का बरं फेल झालं हे अभ्यास करण्यासाठी आपण एक समिती नेमली. त्याचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. ही कधीची आहे? 1956 ची आपल्याला दिसून येते. मग बलवंतराय मेहता समिती स्थापन केली आणि त्यांनी सांगितलं भारतामध्ये जर चांगल्या प्रकारे तुम्हाला योजना राबवायची असेल तर तुम्ही त्रिस्तरीय म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही काय केलं पाहिजे? त्या स्वरूपातून तुम्ही इथं सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या गेल्या पाहिजे. आलं लक्षात? मग अशा स्वरूपामध्ये पंचायत राज योजनेचा असलेला संदर्भ घेत ह्या तिन्ही पंचायत राज्य व्यवस्थेचं असलेलं अंमलबजावणी करणारं राजस्थान आणि आंध्र प्रदेश हे लागोपाठ 1 आणि 2 क्रमांकावर दिसतं आपल्याला. महाराष्ट्र कितवा आहे? तर महाराष्ट्र आहे 9वा. कितवा आहे? महाराष्ट्र आहे 9वा. ज्यांनी काय केलेलं आहे? अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये तिथं पंचायत राज व्यवस्था ही मांडलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग राजस्थानने कधी? तर 2 ऑक्टोबर 1959 ला. मग तिथं असलेले आपले पंतप्रधान होते पंडित नेहरू, त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मग अशा वेळेस तुम्हाला याचा आन्सर सापडतंय की महाराष्ट्र पंचायत राज, नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, पी पाटील आणि के सागरचा 19वी आवृत्ती आहे 49 क्रमांकावर. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आहे त्या प्रकारचा असलेला क्वेश्चन पुढचा, तो म्हणजे काय? खालील विधाने विचारात घ्या. आणि खालील विधानाचे विचारात घेताना आपल्याला तिथं क्वेश्चन विचारलेला आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या
काय महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते. तर कोणते विधान बरोबर आहे? तर लक्ष ठेवायचं, पहिलं आहे, दुसरं नाहीये. आरक्षण फक्त हे कशासाठी आहे? तर त्या प्रकारचं असलेलं सरपंच पदासाठी आहे. काय आहे? सरपंच पदासाठी आपल्याकडे आरक्षण तिथं दिसून येतंय. मग याच्या वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की आपल्याकडं पर्टिक्युलर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील नुसार SC ST त्याच्यानंतर मागासवर्ग प्रवर्ग यामधील व्यक्ती व स्त्रिया यांच्यासाठी सरपंच पदासाठी राखीव जागा असणार आहे. आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये किती टक्के? 50% आहे. संपूर्ण भारतामध्ये किती टक्के आहे? 33% आपल्याला तिथं दिसून येते. मग 50% जर आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं कोणाला रिझर्वेशन असेल महिलांसाठी, कोणासाठी? महिलांसाठी असेल तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपल्याला हे पण माहिती पाहिजे की SC आणि ST यांना सरपंच पदासाठी काय? सरपंच पदासाठी जागेच्या आधारावर, कशाच्या आधारावर? म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर काय करतोय आपण? जागा राखून ठेवत असतो. अनुसूचित जाती जमाती यांच्या राखून ठेवायच्या सरपंच पदाच्या संख्येचे पंचायतील असलेले एकूण संख्येशी प्रमाण हे शक्य असेल तिथपर्यंत दिल्या जाणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं उपसरपंच पदासाठी काय नसतं तर तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपातलं तिथं पर्टिक्युलर काय नसणार आहे? रिझर्वेशन असणार नाहीये. हे तर लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं हे जेव्हा आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस तुम्हाला कदाचित ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅच लॉन्च केलेली आहे. बॅच लॉन्च केल्या कारणामुळे तुम्ही लवकरात लवकर परचेस करू शकता. तुम्हाला कदाचित याचा नक्की येणाऱ्या कंबाईनला फायदा होऊ शकतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.